महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यात मोलाचा वाटा होता तो लाडकी बहीण योजनेचा. मात्र आज याच लाडकी बहीण योजनेबाबत कॅबिनेटच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. सरकार आता सगळ्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू करणार आहे. योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याची तक्रार काही ठिकाणी करण्यात आली होती. याच तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही पडताळणी होणार आहे. पण यामुळे काही प्रश्न नक्कीच उपस्थित झालेत. पाहूयात याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. खाते वाटपानंतर आज कॅबिनेटची बैठक पार पडली. ही बैठक संपताच महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी ब्रेकिंग न्यूज दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात, नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या. ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत, परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आदिती तटकरेंनी लाडकी बहीण संदर्भात जाहीर केलेल्या या निर्णयानंतर अनेक सवाल उपस्थित झालेत. या सवालांवर एक नजर टाकूयात. निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून अपात्र लाभार्थींकडे कानाडोळा करण्यात आला का? अर्ज पडताळणीसाठी निकालानंतरचा मुहूर्त का? अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेणार का? अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई होणार का? आम्ही थेट आदिती तटकरेंकडूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सरसकट स्क्रुटिनी होणार नाहीये. एक आम्ही कंप्लेंट बेस्ड ज्या स्क्रुटिनी आहेत, आम्ही सुरुवातीपासून त्या संदर्भातली स्पष्टता दिली, पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत. किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक अट आहे, म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय. काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत. त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहेत त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं, शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे. पण काही 4 व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे, अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत. म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन, क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत. साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली 60-70% चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत यांचं उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा कमी आहे, यांचं 1 लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ते तसेही ह्या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाही आहेत. एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठेही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाही आहे ते तसंही या निकषामध्ये बसत नाही आहेत. एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही ह्या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाही आहेत. आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत, त्याचं ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे. पण आत्ता यापुढे आत्ता ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषांनुसार सुद्धा त्यांच्या त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये. हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय. पण आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे. आमच्या GR मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो 1500च्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना, समजा आता नमो शेतकरीचा लाभ 1000 आहे, 1000 रुपयाचा त्यांना लाभ मिळतो, आपल्या योजनेचा लाभ 1500, तो 1000चा लाभ तर त्यांना कायम आहे, त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आहेत. आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती त्या ठिकाणी फक्त 500ची भरून काढ, म्हणजे मिनिमम 1500चा लाभ, 1500चा लाभ हा त्यांना असणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंट सोबत त्याचं कोऑर्डिनेशन करावं लागणार आहे. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला एक 70-75% जे या संदर्भातलं हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल. तेव्हा लाडक्या बहिणींनो, या निकषांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमच्या खात्यात येणारे 1500 रुपये बंद होऊ शकतात. निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.